शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ज्योतिषानं तब्बल 73 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। भविष्य सांगण्याच्या नावाखाली विश्वास संपादन करून गुंतवणूक उकळणारा हा ज्योतिष सध्या फरार असून सायबर पोलिसांनी तपास सुरू केलाय। 48 वर्षीय किराणा दुकानदाराला जादा नफ्याचे आश्वासन देत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले। एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये पीडित व्यक्तीकडून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तब्बल 73 लाख रुपये विविध खात्यांमध्ये जमा करून घेण्यात आले। मात्र अपेक्षित परवाना न मिळाल्यानं संशय निर्माण झाला आणि अखेर सायबर पोलिसांकडे धाव घेण्यात आली आहे। प्राथमिक चौकशीमध्ये सचिन देशमुख याचा या प्रकरणात सहभाग असल्याचं समोर आलंय। देशमुख स्वतःला माजी NSG कमांडो असल्याचा दावा करत असे। कुंडली आणि भविष्य कथन करताना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी माझ्याकडे गुंतवणूक करा, पैसे दुप्पट करून देतो असे आमिष तो दाखवत होता। त्याच्या बोलण्याला भुलून अनेकांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे। मात्र देशमुख फरार झाल्याचं लक्षात येताच तक्रारदारांनी सायबर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। बाईट संजय पिसे या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आतापर्यंत सुमारे 20 तक्रारी प्राप्त झाल्यात। ऑनलाईन झूम मीटिंग्स तसेच प्रत्यक्ष भेटींद्वारे गुंतवणुकीस प्रवृत्त केल्याचं तपासात उघड झालंय। मोठ्या नफ्याचे आश्वासन देत गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यात आलेला होता। या संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आणखी काही फसवणुकीचे प्रकार समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। नागरिकांनी अवास्तव परताव्याच्या आमिषांना बळी न पडता सतर्क राहावे असे आवाहन आता सायबर पोलिसांनी केले आहे।